देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते. रोज हरतालिका व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचली किंवा ऐकली जाते. तर ज्यांचे पूजेला जाणे जमत नाही त्यांनी हरतालिका व्रतकथा. कुमारिका आणि महिला हे व्रत करतात. हरतालिका कथा ही भविष्यवाणी पुराणातील हरगौरी संवादात आली आहे. देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते. भाद्रपद तृतीयेला केले जाते. या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात. साज शृंगार करतात. पूजेसाठी चौपाटावर केळ्याच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड तयार करतात व शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात. यावेळी सुहागिनीचा सर्व सामान चढवला जातो. रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात, गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात. शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती म्हणतात. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकरांना विचारले, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मणश्रेष्ठ, देवात विष्णुश्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे सर्वात श्रेष्ठ व्रत आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते एक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्षे तर झाडांची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता पडली होती. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे, म्हणून इथे मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूंकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली, पण आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवान वाचून मला दुसरा पती कोणीच नकोय असा मी निश्चय केला आहे. असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेला. तिथं नेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिलीस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा व विसर्जन केलंस. मैत्रिणींसह त्यांचं पारण केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांना तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस. पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशा व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असा म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून स्थळ सुशोभित करावं, पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचे लिंग स्थापन करावे, षोडोपचारे त्यांची पूजा करावी, मनोभावे त्यांची प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी व नंतर रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते. दारिद्र्य येतं. पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने, गायीची गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. तर चला परत भेटूया नवीन कथेसह.